प्लस मास्टर अध्यक्ष या पदावर विराजमान असताना अध्यक्ष चषकाचं हे शानदार आयोजन. वलवली गावातील जबरदस्त खेळाडू आणि दमदार व्यक्तिमत्व मुकेश शिलाटकर आणि वरचवले गावातील जबरदस्त खेळाडू उदय घरात आज मात्र खेळतात गौरी स्पोर्ट्स नेवाली वलवली या संघामधून. गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक पहिले सांगित पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आहे अजित पाटील. रोटपाडीचा हा अमित पाटील यांचे बंधू अजित पाटील गोलंदाजच्या अंबट्यावर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पहिला चेंडू हलकासा पुश केला. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. दुसऱ्या प्रयत्न झाला परंतु सुरक्षित रक्षण. खेळपट्टी थोडीशी पूर्णपणे सुकलेलं आहे. उन्हाचा सावट आहे. पावसाळी स्पर्धा पण पाऊस काय येत नाही. काल मात्र आई नंदादेवी नांदगाव संघ फायनल मध्ये प्रवेश केला. केतन मेहर कर्णधार यांच्या नेतृत्वाने. षटकातील पुढचा चेंडू मुकेश साठी चेंडू पडला आहे. लेदर टेनिस ग्रामीण तेवढं आणि रबर बार तेवढा जबरदस्त खेळतोय अजित पाटील मॅन फ्रॉम रोटपाली. ऋतवी मोटर्सचे मालक अजित पाटील अमित पाटील. षटकातील पुढचा चेंडू मुकेश शिलाटकर साठी चेंडू पडला होता पण तो चेंडू गेला निर्धाव. भाऊ मुकादम साहेब आणि सूर्यकांत मस्कर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या आतिथ्य कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. अविनाश उलवेकर साहेबांना अविनाश उलवेकर साहेब तुम्हाला बोलवत आहेत. हो बघा जबरदस्त प्लेसमेंट पाहायला मिळाले आणि खांडागावचे हरेश भगत यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. क्रिकेट आणि मी स्कोर गाड स्कोर झालाय 2. पहिले षटक प्रगती पडावर आहे अजित पाटील आणि फलंदाज उदय खेळतोय संजय मात्रे यष्टीरक्षक इष्टपद थोडं वंचित. सुरेख चेंडू इथे मात्र सरळ चेंडू गेलाय स्टेट बॅट आणि हा आलाय षटकार. लॉंगा प्रिझन मध्ये संघाची धावसंख्या धमका लागले 8 धावा. 8 धावा धापन कावर बघा काय स्माइल आहे काय स्टाईल आहे काय पर्सनॅलिटी आहे जबरदस्त. नरेशजी पाटील दमदार व्यक्तिमत्व. या षटकाने काय जोरदार खेळला. बाकी संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत मस्कर टेंबोडे. पुढचा चेंडू जबरदस्त कॉलिफाईड आणि इथे मात्र चेंडू आणि बॅटचा झाला संपर्क आणि चेंडू गेला अध्यक्ष कसका मारला. ब्रँडेड 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 6 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. स्कोर गार्ड स्कोर झाला आहे तो मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 14 धावा. सूर्यकांत मस्कर आणि भाऊ मुकादम साहेबांना विनंती असेल आपणास अविनाश उलवेकर सर बघत आहेत तर आपण या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन त्यांच्याशी संपर्क करा. 14 धावा धापरकार लागल्यात. पहिल्या षटकाची सांगता झाली. दुसऱ्या षटकाला होतोय आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ. बघा अशोक भाऊ पण प्रॅक्टिस राहून आहे. आता क्रिकेट नसामध्ये दडलाय पण काय करणार. घरच्या मैदानावर पंचांची भूमिका पार पाडणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि गोलंदाज झाला आहे तो मात्र रुपेश. वैयक्तिक पहिले सांगित दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय रुपेश. दिगाडीचा हा खेळाडू आहे. म्हणजे जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळतोय. भरपूर लांबचा पल्ला गाठलाय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळतो त्याच्या माध्यमातून. आणि क्षेत्रक्षामध्ये थोडासा बदल करता संजय मात्रे कामोडे. सामन्याला सुरुवात हरेश भगतला थोडस थर्डमॅन रिझर्व मध्ये घेतलाय. हो पहिला चेंडू मुकेश शिलाटकर साठी पडला आहे. इथे मात्र स्टेप आउट केलाय आणि पाहता पाहता पंचांचा इशारा आलाय. हा दमदार बॅटकरच्या स्वरूपामध्ये ना भाऊ. पंच बॅटकर आहे ना आलाय चौकार. धन्यवाद.
संघाची धावसंख्या धापका लागली होती मात्र बिनबाद 18 धावा. 18 धावा धापलकावर लागल्यात. ऋषी गायकवाड जबरदस्त लाईव्हमॅन कॅमेरामॅन आपलातून कामगिरी. हो मुकेश शेलारकरसाठी हा चून आणि चपराक लागवली जातोय. एक चाबूक शॉट आला हा दमदार षटकार. थोड्या दिवसामध्ये कृष्ण जन्माष्टमी आहे. त्याच्या थोड्या दिवसामध्ये भावा बहिणीचा पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन, त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमी, त्याच्यानंतर पिठोरी अमावस्या आणि त्याच्यानंतर 14 सप्टेंबरला तुम्हा सर्वांचा लाडका बाप्पा याचं आगमन. पुढचा चेंडू जोरदार पार झेल होईल की स्टेप आउट आहे बघूया. आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलं आणि फेकला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये. धावफलकावर जाऊन धावा पोचल्यात. आतापर्यंत स्कोर गाडो स्कोर झालाय तो मात्र 26. उदय घरात खेळतोय 3 मध्ये 13 आणि त्याला साथ देतोय मुकेश शिलाटकर 6 मध्ये 13. दोघांची पार्टनरशिप 13-13 26. बघा किरण पाटील, राजेश गायकर. पुढचा चेंडू ब्लॉकाचा मारा परंतु खोदून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय अजित पाटील यांचं. निनाद तारेकर या संघाचे कॅप्टन आहेत आणि त्याने सर्व खेळाडू मात्र या चिठ्ठीमध्ये आले परंतु सर्व सरस आहेत. सर्व दादागिरी, सर्वांची हुकूमत, दहशत आज मात्र या पालेश्वरी मैदानावर पाहायला मिळणार आहे. षटकातील पुढचा चेंडू रिपेश. उदय घरासाठी बघूया झेल आहे की नाही परंतु सेफ आहे. एक तर झाली, दुसरी पण झाली. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा धावफलका लागला त्या मात्र बिनबाद 29. शंकर 11 गावदेवी धरणा आणि त्याला फाईट करतोय जय गावदेवी सार्थक गौरी स्पोर्ट्स नेवाली वलवली. संजय मात्रे कांबोटे. रुपेशचा पुढचा चेंडू उदयसाठी. पुन्हा एकदा दोदा फेक करण्याचा प्रयत्न. एक चुरून धाव पूर्ण केली जातोय. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही, त्याचा फायदा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. स्कोर गार्ड व स्कोर जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत धावा पाहिल्यात तर 30. कैलाजी पोरजी साहेब आपण आमचे अविनाशी उलवेकर आपणास बोलवत आहेत. कैलाजी पोरजी या लवकर लवकर. कैलाजी पोरजी अविनाश भाऊ तुम्हाला बोलवत आहेत. स्कोर झाला 30. कैलाजी पोरजी तसेच सूर्यकांतजी मस्कर आणि भाऊ मुकादम साहेब आपणास विनंती करतो की आपणास अविनाशजी उलवेकर साहेब शोधत आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी आमच्या सामाजिक कक्षामध्ये संपर्क करा. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाज आलाय. डावखोरा गोलंदाज पारगाव संघाचा करदार आणि सीएसए गाजवणारा दमदार खेळाडू निनाजी तारेकर. स्कोर झाला 30. 30 धावा दाखल लागल्यात. निनाजी तारेकर यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि वलिया पुन्हा एकदा तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आले निनाद तारेकर. संघाची धावसंख्या पुढे सरकलं आणि पहिला चेंडू उदय घरासाठी पडला. इथे मात्र बघूया झेल होणार की षटकार. आणि इथे मात्र झेल सुटलाय आणि पंचांचा इशारा आलाय. षटकार. षटकार आलाय. संघाची धावसंख्या धापका लागली ती मात्र 6 ने वाढून उदयच्या वाटून आला षटकार. 36 धावा धापलकार लागल्यात. बघा क्षेत्ररक्षण लगेच बदललं जातं कारण तर क्रिकेटमध्ये एक एक धाव अतिशय महत्वाचं असतं. रक्ताचं पाणी करावं लागतं, घाम घालावे लागते, कंबर कसावी लागते, प्रयत्न करावे लागतात. छत्तीस धावा धापलकावर
मैदानामध्ये आपली दहशत ज्या वेळेला गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतो ना तर क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त हवं लागतं, असावं लागतं. आणि जर कोणाला नाईट मॅच साठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी जनरेटर हवा असेल तर आई शिवकृपा जनरेटरचे पोपाट रुपेश उलोकरांचे संपर्क करा. पुन्हा एकदा हा अवांतर चेंडू आलाय. संघाची धावसंख्या अवांतर स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली ती मात्र 37 या धावसंख्येवर. व्हाईट प्लस चौकार आहे आणि संघाची धावसंख्या धमकार लागली ती मात्र 41. क्षमा असावी. स्कोर कार्ड स्कोर झाला आहे. षटकाची पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र फेकावून दिला आहे. 75 आला आहे. 7 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर जाऊन पोहोचला. आतापर्यंत पाहायला गेलं तर धावा धापकाव लागल्यात 47. धावसंख्या 47 धावफलकावर. बघा निसर्गरम्य वातावरण, काय ती झाडे काय ते डोंगर आणि भविष्यामध्ये ही झाडं आपल्याला सावली देण्यासाठी वृक्षवले आम्हा सोयरी वनचरी. दमदार असं मैदान आणि फुचर मध्ये सुंदर अशी सावली. निनाद कार्यकर्ता पुढचा चेंडू उदय घरत टोलावून दिलाय आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या मात्र 6 ने वाढून स्कोर जाऊन पोहोचलाय. तो मात्र आतापर्यंत धावा झाल्यात त्या मात्र 53. बेनबाद 53. जबरदस्त स्कोर उभा केलाय. लुजर सामना चालू आहे. अध्यक्ष चषकामधली ही लढत अफलातून कामगिरी. आता मात्र संजय मात्रे निनाद तारेकरला कानमंत्र देतात. काहीतरी तंत्र सुद्धा अशी फलंदाजी. उदय जाऊन पोहोचलाय वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 33 या धावसंख्येवर आणि मुकेश शिराडकर खेळतोय 7 मध्ये 14. ट्वेंटी4 लाईव्ह वरून गोव्यावरनं प्रशांत पवार आणि संदेश यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू जोरदार प्रहार पुन्हा एकदा पाहायला मिळतो. इथे मात्र छेडगड क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकीला माफी नाही आणि झेल सुटला जातोय. मिळाले जीवनदान मुकेश शिराडकरला. प्रयत्न करावे तर कसे करावे, प्रयत्न कसे करायला हवे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. उदयला जीवनदान मिळालाय आणि इथं मुकेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा आला हा चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर झाला आतापर्यंत पाहायला मिळत तर जबरदस्त 58 धावा. 58 धावा धावफलकावर. वारंवार जीवनदान, वारंवार क्षेत्ररक्षण खराब होतोय. ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आता मात्र गाड घेतोय पंचांकडनं मुकेश. उदयचा जेल सुटला. पुढचा चेंडू बॅट टू द बॉलर. फुटवर्कचा वापर केला होता गोलंदाज निनाद तारेकरने. हरेशच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. फेकी दुरुस्ती खराब होतोय. बॅकअप चांगला मिळतोय. संघाची धावसंख्या धापकाला लागतो ती मात्र 59. 59 धावा धापकावर लागलेल्या आहेत. अठरा मध्ये 59 ची पार्टनरशिप. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतोय. तर खेळाडूंना जर पाणी वगैरे लागलं तर फक्त इशारा करा, कारण पावसाळी स्पर्धा आहे, उन्हाचं सावट आहे, त्यामुळे आपला वय 40+, 50+, 40+ असं आहे, त्यामुळे जरा सहकार्य करा. स्वप्नील गोलंदाज आलाय. वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक. चला
लहान मुलाला विनंती आहे की ज्या दिशेला चेंडू जातात ते मात्र लगेच मैदानामध्ये पुरवायचे आहेत. स्वप्नीलचा पुढचा चेंडू मुकेश साठी भरतोय. मुकेश शिलाटकर एक धाव तर पूर्ण केली. संघाची धावसंख्या धपका लागतो ते मात्र 60 धावा धापकावर. बिनबाद 60. चांगल्याशी सुरुवात आहे. जय गावदेवी सार्थक गौरी स्पोर्ट्स नेवाली वलवले अगेन्स्ट शंकर 11 गावदेवी धरणा या संघाच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू जोरदार प्रहार उदयच्या बॅटमधून आला. हा दमदार षटकार. संघाची धावसंख्या धापकावर 6 ने वाढली. स्कोर कार्ड वर स्कोर झालाय तो मात्र 66 धावा धापकावर लागल्यात. अजूनपर्यंत काही षटक बाकी आहेत. पाहूया किती धावांचा टार्गेट ठेवणार फलंदाजी करणारा संघ. 40 धावसंख्येवर खेळतोय तो मात्र 10 बॉल मध्ये 40 धावा कुठून काढल्यात उदय घरत नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी. सुंदर क्षेत्रक्षण आणि ते मात्र ओव्हरथ्रो झालाय. त्याचा मात्र फायदा मिळतोय तो मात्र फलंदाजी करणाऱ्या नेवाली वलवली संघाला अगेन्स्ट शंकर 11 गावदेवी धरणा संघ आणि जय गावदेवी सार्थक गौरी स्पोर्ट्स नेवाली वलवली. 68 धावा धापकावर. पुढचा चेंडू उदयच्या बॅटमधून गेलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला गेला तर हा दमदार आलाय षटकार आणि वैयक्तिक धावा धावून पोहोचल्यात उदयच्या. आतापर्यंत धावा झाल्यात. जबरदस्त कामगिरी करत असताना चेंडूचा मारा केलाय. 12 चेंडू मध्ये बनवल्यात 48. त्याच्यामध्ये सुंदर अशी कामगिरी. वैयक्तिक 50 पूर्ण करण्यासाठी 2 धावा हव्यात. अवांतर चेंडू आलाय. संघाची धावसंख्या धपका लागली. आतापर्यंत धावून पोहोचली ती मात्र स्कोर कार्डवर स्कोर झालाय 75. पुढचा चेंडू या षटकातील आणि वैयक्तिक स्वतःचे 50 पूर्ण करतो. बॅटवरती करा उदय घरात. मानवंदना द्या आपल्या सर्व खेळाडूंना. 50 धावा पूर्ण उदय घरात. दमदार कामगिरी आणि चेंडू खेळलाय तो मात्र या इनिंग मध्ये 13 बॉल मध्ये त्यांनी बनवल्यात 50 धावा. त्याच्यामध्ये 8 षटकारांचा समावेश. जबरदस्त कामगिरी उदय घरात. मॅन फॉर्म वर ठेवले. जबरदस्त फलंदाजी. चेंडू किती झालेत. लास्ट चेंडू आहे. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू असेल या षटकातील. दमदार कामगिरी. सामन्याकडे लक्ष आहे दादा. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा शेवट मात्र गोल केलाय. या षटकामध्ये पाहायला गेलं तर अतिशय मागणी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. उदय 14 मध्ये 60 आणि मुकेश 10 मध्ये 20 आणि टोटल संघाची धावसंख्या धावून पोहोचली ही मात्र आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर लागलाय 87 धावा बिनबाद. हाय स्कोर उभा केलाय. जबरदस्त फलंदाजी. 87 धावा धावफलकावर. काल 82 झालत्या, आज 87. आज संडे आणि जबरदस्त घाणाघाती प्रहार. तर आता मात्र विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय. 4 षटक संपले. शेवटचा षटक बाकी आहे. या शेवटच्या 7 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करणार ते मात्र नंतर येणाऱ्या संघासाठी. अध्यक्ष चषक जबरदस्त पावसाळी रबर क्रिकेट स्पर्धा लीग फॉर्मॅट 2026 पनवेल तालुका. तर शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येतो बघूया. चला क्षेत्रक्षणाची विचारणा करून घ्या लवकर. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. संजय मात्रे नो टाइमपास.
काल आपले चलते 87. एक विशेष सूचना करतो तुम्हाला, ज्या वेळेला फलंदाज मैदानामध्ये धावतात ना त्यावेळेला पाणी पिताना खाली बसून पाणी पित जा. स्टँडिंग मध्ये पाणी पिऊ नका, कारण तर आपलं शरीर पूर्णपणे हिट झालेलं असतं, रक्त गरम झालेलं असतं. त्यामुळे पाणी पिताना थोडासा तुम्ही खाली बसा, कारण तर जेणेकरून शरीरामध्ये पाणी पचायला हवं. तर वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आणि इथे मात्र बाद झाला तो मात्र मुकेश शिरटकर दशरथ मध्ये. जबरदस्त कामगिरी. पहिल्या चेंडूवर एक ब्रेकफो मिळवून दिलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो आहे तो मात्र विकास पाटील. विकास पाटील वळूया मैदानाकडे. ज्याला जबरदस्त मागाशी गोलंदाजी केली होती, आता मात्र फलंदाजीसाठी आले विकास पाटील. पॅडवर चेंडू आदळला, एक चोरून धाव पुन्हा केली जातो. जबरदस्त गोलंदाजी करतोय तो मात्र. अफलातून कामगिरी आणि स्कोर गार्ड स्कोर झाला एक बाद. धावा जाऊन पोहोचल्या 88 धावा दाखल. अजूनपर्यंत या षटकातील काय जणू शेष आहेत पाहूया. किती धावांचा टार्गेट डोंगर उभा करतोय फलंदाजी करणारा संघ जय गावदेवी सार्थक गौरी स्पोर्ट्स नेवाले. आणि हा चेंडू इथे मात्र बघा पुन्हा एकदा झेल सुटला जातो. उदय घरतला आतापर्यंत पाहायला गेलं तर महेश भोईर सर 3 जीवनदान मिळाले आणि त्याचा फायदा त्याने उचललाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 चेंडू मध्ये 62 आणि संघाची धावसंख्या 1 बाद 90 धावा दाखल करायला लागले. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतो. आपल्या सर्व प्रेक्षकांचे मने या स्पर्धेवर लागले आणि या षटकातील शेवटच्या षटकातील काय चेंडूचा खेळ बाकी असेल पाहायला मिळेल रंगतदार सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उदय घरात. कोण रोखणार आहे? झोंजावणारा वादल. आणि इथे मात्र निनाद तारेकर पण पाहत राहिले चेंडूकडे. हा आणि हा आलाय दन 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 करत 7 धावांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या 96 धावा. अजूनपर्यंत या षटकातील या इनिंग मधले पहिल्या सत्रातील 2 चेंडू शेष. 1 बाद 96 आणि उदय जाऊन पोहोचलाय 16 मध्ये 68 धावांचं योगदान अजूनपर्यंत उदयने दिलंय. एक दमदार मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारले अफलातून कामगिरी. पाहूया षटकात पुढचा चेंडू 96 झाल्यात आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू गेलाय हवाई फार. आला हा दमदार षटकार आणि संघाची धावसंख्या धापकाव जाऊन पोहोचली. ती मात्र 6 ने वाढून स्कोर जाऊन पोहोचलाय. दमदार स्कोर उभा केला 102 आणि उदय जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 मध्ये 74. जबरदस्त क्वालिफाईड. पुन्हा एकदा जोरदार पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. बॅट टू बॅट षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढली. संघाची धावसंख्या धपकाव लागली ती मात्र 108 आणि उदयच्या धावा झाल्या धावफलकावर 18 मध्ये 80. टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद द्या मित्रांनो. दमदार खेळ उदय घरात. 18 चेंडू खेळलाय आणि 80 धावा. उदय घरात आपण हा सामना संपला. सूर्यकांत दादा सामना संपल्यानंतर का आता उदय घरात आपण या स्टेजवर आपल्याला सूर्यकांत दादांकडनं पारितोषिक आहे ते आपण घेऊन जायचं आहे नंतर. ओके.